कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। जो कांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती आपण सर्वांनी सध्या ओझरती थंबनेलमध्ये पाहिली आणि टायटलमध्ये वाचले। जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आता सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही तब्बल 30% घटली, ज्याचा परिणाम इथून पुढे कांद्याच्या दरावरती 100% होणार आहे। मग जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा विचारायला लागलाय की अचानक देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री ही 30% का घटली आणि याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो कांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवासाठी अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आता सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही तब्बल 30% घटली, पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की सध्याच्या कंडिशनला असं काय घडले की ज्याच्यामुळे कांद्याची विक्री ही अचानक 30% घटली आणि जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही 30% घटली असेल तर मग याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम। याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एकत्रित जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 800 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल। जर आपण बघितलं तर मागच्या 1-1.5 महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव हा जशास तसा आहे। तसं तर बघायला गेल्या मागच्या 1 वर्षापासून कांद्याच्या बाजारभावात काही विशेष बदल झाला नाही, पण आता बदल होणार आहे कारण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही तब्बल 30% घटली। पहिल्यांदा हे जाणून घेऊया की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची विक्री ही 30% का घटली। बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीत असेल की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं एका की 15 जी तारीख आहे ती अत्यंत महत्त्वाची, कारण 15 मार्चपर्यंत जवळपास लाल कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येणार आहे आणि तसंच घडले मित्रांनो। लाल कांद्याचा जो साठा आहे तो जवळपास संपुष्टात आलाय आणि याच्यामुळे आपण बघू शकतात की मागच्या आठवड्यामध्ये कांद्याची विक्री ही देशामध्ये तब्बल 30% घटली। आता इथून पुढे काय होणार तर तुम्हाला हे पण सांगतो की लाल कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात आल्यामुळं कांद्याची विक्री ही घटताना दिसत आहे आणि इथून पुढे कांद्याची विक्री जवळपास 3 आठवड्यापर्यंत याच पद्धतीनं घटताना दिसणार आहे। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरचा विचार केला तर तेव्हा आपल्याकडे कांद्याची लागवड करत असताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्याचा परिणाम आता तुम्हाला या ठिकाणी 15 मार्चपासून 5 ते 10 एप्रिलपर्यंत दिसू शकतो। या परिणामामुळे आपल्याला कांद्याच्या विक्रीतील ही घट 5 ते 10 एप्रिलपर्यंत दिसू शकते आणि ही जी कांद्याची घट आहे त्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो, कारण मागणी व पुरवठ्यात थोडा गॅप निर्माण होऊ शकतो। पण याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येईल याची काही शक्यता दिसत नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की पुढच्या 3 आठवड्यात कांद्याचा बाजारभाव मात्र 200-300 रुपयांत सुधारला तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये पुढील 3 आठवड्यात कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचेल तर पुढील 3 आठवड्यामध्ये कांद्याचा बाजारभाव 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1300 ते 1400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचू शकतो। राहिला प्रश्न विक्रीचा, तर माझा तुम्हाला एवढा सल्ला आहे की बाबा ह्या तेजीमध्ये आपण सर्वांनी कांदा विकायला काही हरकत नाही, कारण कांद्याचा बाजारभाव चांगली तेजी जून महिन्यानंतरच दाखवण्याची आहे दाट शक्यता। तरी देखील आपल्याला माझा हा या ठिकाणी मार्मिक सल्ला आहे की विचार करून आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घ्यायला हवा। 1-2 रुपयानं भाववाढीसाठी थांबाल तर आपल्यापाशी असणारा कांदा खराब होऊ शकतं, मग काय ते एकूण एकच पडते। त्यामुळं आपण सर्वांनी या तेजीत कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकते। आपण विकणार का नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा।
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.